सकाळी सकाळी आरशामध्ये पाहिलं ना तर स्किन खूपच डल आणि ड्राय वाटायला लागली होती, कारण थंडी पडते. तो विचार केला की काय करावं. सो मला मिळालं हे सेटाफिलचं जेंटल स्किन क्लिन्झर, जे खूपच माइल्ड आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे सगळ्या स्किन टोनसाठी अगदी सुटेबल आहे. थोडंसं क्लिन्झर हातावर घ्या, सगळ्या फेसवरती छानसं असं अप्लाय करा आणि सर्क्युलर मोशनमध्ये अशा प्रकारे मसाज करून घ्या आणि नंतर फेस वॉश करून घ्या आणि नंतर क्लीन टॉवेलने पुसून घ्या स्वच्छ. बघू शकता स्किनला किती छान असा ग्लो आलेला आहे. त्यानंतर सेकंड स्टेप येते ती म्हणजे मॉइश्चरायझिंग क्रीमची. मी यूज करते सेटाफिलचं मॉइश्चरायझिंग क्रीम, जे दिवसभर तुमच्या स्किनला एकदम सॉफ्ट आणि हायड्रेटेड ठेवते. थोडीशी क्रीम मी हातावर घेते आणि छान प्रकारे पूर्ण फेसला असं ब्लेंड करून घेते आणि सर्क्युलर मोशनमध्ये ह्याच्यानेही मी व्यवस्थित मसाज करून घेते. ही थोडीशी लाईट वेट आहे, त्यामुळे तीही स्किनला लगेच ॲब्झॉर्ब करते. बघू शकता माझा फेस किती छान असा ग्लो करतो. त्यानंतर मी यूज करते हे पिंक फाउंड्रीचं SPF 50 सनस्क्रीन लोशन. नॉनस्टिकी, लाईट वेट आणि त्वरित ब्लेंड होतं. थोडंसं सनस्क्रीन मी हातावर घेते, छान असं फेसला टॅप करून घेते आणि ब्लेंडिंग करून घेते आणि छानसा ह्याचाही सर्क्युलर मोशनमध्ये मी मसाज करून घेते. लाईटवेट असल्यामुळे हे स्किनमध्ये लगेच ॲब्झॉर्ब होतं आणि बघू शकता माझ्या स्किनला किती छान असा ग्लो आलेला आहे. सन प्रोटेक्शन अनिवार्य आहे जरी तुम्ही घरात असलात तरीही. बस इतकं सिम्पल रुटीन, क्लिन्झर, मॉइश्चरायझर आणि सनस्क्रीन लोशन. माझ्या स्किनला कुठलाही हेवी मेकअप न करता नॅचरल ग्लो मिळतो. तुम्हीही मॉर्निंग रुटीन सिम्पल ठेवा आणि स्किनला असा नॅचरल ग्लो द्या. बाय.